म्हणून तर असो, म्हणून ग्रंथोपजे या ठिकाणी म्हणण्यामध्ये ज्ञानेश्वरीच घेतलेली आहे. म्हणून माऊली म्हणतात आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, या लोकामध्ये विशेष रूपाने, लोकी या विशेष रूपाने काय, दृष्ट अदृष्ट विजय, दृष्टामध्ये अदृष्टामध्ये त्यांचा विजय हो. दृष्ट दृश्य दृष्ट आणि अदृष्ट, जे प्रत्यक्ष असतं त्याला दृष्ट म्हणतात, आणि जे प्रत्यक्ष नसतं परोक्ष असतं त्याला अदृष्ट असं म्हणतात. आणि दृष्टादृष्ट काय म्हणजे प्रयोजन, फळ त्याला आपण असं म्हणतो, जे जे आपल्याला प्राप्त होतं ते. मग आता माऊलींची भाषा व्यापकच असते, तुम्हाला त्याचे 3 प्रकारे सांगता येईल. दृष्ट अदृष्ट. जर एखादा बिचारा ज्ञानेश्वरी जर वाचली आणि त्याला दृष्ट म्हणजे या प्रपंचामध्ये जेवढी काही सुख समृद्धी आहे, श्री धन पुत्र वगैरे हे सर्व विषय भोग आहेत, त्याला प्राप्त हो, त्याला प्राप्त हो. जे सामान्य सगळेच मोक्ष करताच वाचतील अशातला काय भाग नाही. आणि त्यामुळे दृष्ट अदृष्ट विजयाचा अर्थ या लोकामध्ये जे परमार्थ करतात किंवा प्रपंच करतात, प्रपंचातली जेवढी काही दृष्ट साधनं आहेत ते प्राप्त हो. आणि अदृष्ट जे आहेत पारलौकिक भोग, स्वर्गात एकात लोक, ते पण मला त्यांना प्राप्त होत. आता जगामध्ये ह्या स्वर्गसुखाची अपेक्षा करणारे पण आहेत, आणि इह लोकातल्या भोगाची अपेक्षा करणारी इह लोकातले सर्व भोग आणि भोग समृद्धी सुख समृद्धी दृष्ट त्यात ते विजयी होत. आणि अदृष्ट म्हणजे स्वर्ग हे उच्चतम देवादेकाचे भोग आहे त्याला प्राप्त होत, अदृष्ट विजयी हो. असं या ठिकाणी म्हणजे हे तुम्हाला पहिला अर्थ सांगितला. दुसरा अर्थ असा आहे, दुसरा अर्थ काय सांगते तर या ठिकाणी दुसरा अर्थ असा आहे, म्हणजे 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत, आणि त्या 4 वर्ण 4 आश्रम त्यांच्या वाट्याला आलेले जे कर्म आहेत धर्म आहेत त्याप्रमाणे ते आचरण करून ते त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणजे देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण हे सगळे ऋण फेडून मग त्यांनी हे सगळं एवढं आचरण करणं हे काही सोपं नाही. तर ते असं दृष्ट फल आहे त्यांना ते प्राप्त हो. आणि अदृष्ट फल ते मोक्ष मार्गाकडे त्यांचं प्रस्थान हो. असं आहे दुसरा अदृष्ट फल, हे पण आपल्याला त्या ठिकाणी सांगते. म्हणजे थोडक्यात मोक्ष मिळविणे त्याला हा तुम्हाला एक मधला अर्थ सांगितला. आणि तिसरा अर्थ असा आहे, म्हणजे उत्तम अर्थ, सगळ्यात उत्तम प्रकारचा अर्थ असा आहे. काय अर्थ आहे तर दृष्ट फल म्हणजे याच जन्मात याच देही याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा हे दृष्ट फल आहे. हे तर बाकीचे फल तुम्हाला सांगितलेत, त्याला गौण माना तुम्ही. पण दृष्ट फल प्रत्यक्ष भगवंताचं प्रेम, जे भगवत भक्त आहेत सगुण भक्त आहेत त्यांना प्रत्यक्ष भगवंताच्या प्रेम भक्तीचा अनुभव येऊ किंवा भगवंताचा सगुण साक्षात्कार हो, हा काय झाला, हा हे दृष्ट फल आहे. आणि अदृष्ट पण मोक्ष पण हो ना तो. आणि अदृष्ट फल काय, देह गेल्याच्या पश्चात नंतर तो विधेय मुक्ती प्राप्त होऊन विधेय म्हणजे परब्रह्मरूप हो, तो काय प्रत्यक्ष गोष्ट नसते ती. तर असं जे अदृष्ट फल आहे तेही त्याला प्राप्त हो, असा हा विशेष अर्थ आपल्याला सांगता येईल. म्हणजे आणि सगळ्याचा एक अर्थ केला तर काय, जे जे तुमच्या इंद्रियच्या कक्षेत जे जे येतं ते दृष्ट फल त्याला प्राप्त हो. आणि तुमच्या इंद्रियाच्या कक्षेत जे जे येत नाही तेही त्याला प्राप्त हो. आणि त्याच्या दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जे अप्रोक्ष आहे ते फल तुम्हाला सगळं प्राप्त हो. आणि जे परोक्ष आहे ते फल तुम्हाला सगळ्याला ते प्राप्त हो. ज्याला जे जया पाहिजे ते आहे रे, जो जे वांछेल तो ते लाहो, हे माऊलीचं वाक्य आहे. त्यामुळे म्हणून दृष्ट अदृष्ट विजय या ठिकाणी होवावे जे. तर या ठिकाणी असं ते जीवनमुक्ती सुख आहे त्या आपल्या सगळ्या ग्रंथकारांनी असं लिहिलं आहे. कारण जीवनमुक्ती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व ठिकाणी संतांनी लिहिलेली आहे. या ठिकाणी माऊली असं म्हणतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, त्याचे अवयव ते सुखाचे
कोंभ, येन माणूस पणते भांब, येर माणूस पणते भांब लौकिक भाग. त्यांना माणूस म्हणून पाहतो आपण, हा लौकिकाचा भाग आहे, आणि माणूस पण त्यांचा भांब आहे, म्हणजे तो एक प्रकारचा भ्रम आहे. पण ते प्रत्यक्ष ज्ञानाचे कोंबच आहेत, ते ज्ञानाचे अवयवच चालतात. म्हणजे याचा अर्थ काय झालं, ते इथं जीवनमुक्ती सुख याला म्हणतात दृष्ट. याला काय म्हणतात, हे दृष्ट, असं दृष्ट आहे ते. किंवा मुक्ताचे देह तैसे आहे का, हाले चाले संस्कार वसे, संस्कार रूपाने संस्कार आहेत म्हणून ते चालतात हालतात. बाकी वास्तविक काय, ते देखुनी लौकिक पेशे तो करता असं म्हणते. ते येडे लोक आहेत त्यांना करता असं म्हणतात, पण ते संस्कारानेच हालतात चालतात. वास्तविक पाहता ते ब्रह्मरूपच झालेले असतात. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, असो आहेसा कोठे आठवचे नाही, आणि देहीच विधेयी भोगो दशा. हे काय आता, हे जीवनमुक्तीचे. म्हणजे थोडक्यात अध्यात्मशास्त्रात वेदांत शास्त्र वाचून किंवा संत वाङ्मय वाचून इतर सर्व शास्त्र ते जीवनमुक्ती मानतातच, अशातला काय भाग नाही. बरोबर आहे का नाही. कर्मशास्त्रात तरी स्वर्ग हा मोक्ष मानलेला आहे, प्रत्येकाचा मोक्ष वेगळा आहे. नायकाच्यामध्ये एकवीस दुःखाचा ध्वंस त्यांनी मोक्ष मानलेला आहे. तर बाकीची व्याख्या सांगण्यात काय अर्थ नाही, त्याची गरज पण नाही आपल्याला. सगळ्या शास्त्राच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या आहेत, पण आपल्या या शास्त्रामध्ये वारकरी संत वाङ्मयामध्ये त्याने असं मांडले, मनुष्य जिवंत असताना तो मुक्त होतो, म्हणजे हे दृष्टफल आहे. आसो ऐसा कोठे आठवचे नाही, देहेच विदेही भोगोदशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधू पाप पुण्याअंगी. किंवा तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळ. आणि काल सांगितलं तुम्हाला, सांगितलं का नाही, मग काय पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, आणि रेगाला भक्ती पण तुझ्या कैवल्याची सोडी बांधी करी. मग याचा अर्थ काय, जीवनमुक्त आहे ना, तुका म्हणे आता ना आम्ही मुक्तीच्या माता. भरपूर प्रमाण आहेत याकरता, सगळेच प्रमाण दिले पाहिजे अशी काय आवश्यकता नाही. किंवा तुम्हाला वेदातलं प्रमाण द्यायचं ठरलं तर पंचदशीमध्ये आलंय, म्हणतं 11व्या प्रकरणात मध्ये आलंय काय ते, आत्मानं चेद्विजानीयात अयमस्मिति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरं मनसंज्वरेत. हे बृहदारण्यकेतलं हे वाक्य आहे ते. तर आत्मानं चेद्विजानीयात म्हणजे आत्मानं चेद्विजानीयात अयम अस्मिति पुरुषः, जो पुरुष परमात्मा आहे तो मीच आहे अशी ज्याची भावना झाली, असं ज्याला ज्ञान झालं, असा ज्याचा निश्चय झाला, तो किमिच्छन, तो कशाची इच्छा करेल आणि कसे काम आहे, कोणाच्या करता इच्छा करेल आणि कोणाकरता करेल, आणि कसे काम आहे शर्म अनुसंज्वरेत, तो कोणाकरता आपलं शरीर संतप्त करेल, कोणाकरता दुःख सहन करेल, कारण तो मुक्त आहे. त्यामुळे तो तो नाही काय म्हणतो, हा दृष्ट, हे प्रत्यक्ष आहे ना, याला म्हणतं हे दृष्टफल आहे. आणि हे दृष्टफल वारकरी संप्रदायामध्ये सर्व ग्रंथामध्ये मांडलेलं आहे, गीतेमध्ये पण मांडलेलं आहे. आणि त्या गीतेमध्ये तर अनेक ठिकाणी श्लोक आलेले आहेत. ते एकूण तात्पर्य काय, तर दृष्टफल म्हणजे एकूण सर्व जीवनमुक्तीचं आपल्याला सांगितलं आहे. हा दृष्टफल नंतर पश्चात विदेह मुक्तीचं पण आपलं अदृष्टफल असं मानता येईल. म्हणून माऊली म्हणतात, तात्पर्य आणि ग्रंथोपजी याचा अर्थ ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणे ज्याने जीवन ज्ञानेश्वरीच मानली, ज्ञानेश्वरीप्रमाणे आचार विचार घेऊन जीवन जगलेले आहेत, त्याला म्हणतात ग्रंथोपजीवे. आणि विशेषतः असं ज्यांचं जीवन झालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये दृष्ट आणि अदृष्ट हे दोन्ही फल त्याला प्राप्त हो. दृष्टादृष्ट विजय भोगा विजय, त्यांना ते दोन्ही फल त्यांना प्राप्त होत. अशी माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी 10वी मागणी आपल्या गुरुमाऊलींच्या पुढे एक सद्भावना व्यक्त केली आहे. असे आता भूवीचं तात्पर्य अर्थ आहे. एवढाच अर्थ आहे असा आपला काय दावा नाही. प्रत्येक वक्ता असतो, अनेक विद्वान असतात, ते आपल्या आपल्या पद्धतीने ते अर्थ सांगतात, पण किती सांगितलं ते त्याच्यात अजून अर्थ निघू शकतो. तर आपल्या पद्धतीने आपण त्याचा अर्थ असा सांगितलेला आहे. असो, आजचा चिंतनाचा भाग आपण इथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.